मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर मनोज जरांगे पाटील हे मुंबईमधील आझाद मैदानात उपोषणाला बसले होते. त्या आंदोलनाला यश मिळालं असून सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य केल्या आहेत. त्यानंतर मराठा समाजाने मुंबई येथे गुलाल उधळून आपला आनंद व्यक्त केला आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्याचप्रमाणे पाटील यांना त्यांच्या काही सहकाऱ्यांची साथ लाभली होती. नक्की ते सहकारी कोण आहेत ज्यांनी मनोज जरांगे पाटील यांना साथ देऊन मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मोलाचं योगदान दिलं आहे, याबाबत जाणून घेऊया या व्हिडिओमधून. नमस्कार, मी एपी आणि तुम्ही पाहताय मुद्द्याचं बोला. मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न हा आजकालचा नाही. आरक्षणाच्या प्रश्नावर अनेक योद्ध्यांनी आपलं बलिदान दिलं आहे. मनोज जरांगे पाटील यांचा संघर्ष देखील अनेक काळापासून चालत आलेला आहे. त्यांच्या आंदोलनाला मराठा समाजातून मोठा पाठिंबा मिळत आहे. त्यांच्या सभेसाठी होणारी गर्दी बघता त्या गर्दीची तुलना अभिनेते विजय सेतुपती आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी होणाऱ्या गर्दीशी केली जात आहे. मात्र आंदोलनाचे नियोजन, आंदोलन स्थळाची पाहणी, सरकारशी चर्चा या सर्व गोष्टींसाठी मनोज जरांगे पाटील यांना अनेक सहकाऱ्यांची साथ लाभलेली आहे. यातील पहिलं नाव आहे ते म्हणजे पांडुरंग तारक यांचं. मनोज जरांगे पाटील यांनी याआधी जिथे आंदोलन केलं होतं, मुंबईतील आझाद मैदानात आंदोलनासाठी जिथून मनोज जरांगे पाटील निघाले आहेत त्या अंतरवाली सराटी गावचे ते सरपंच आहेत. पांडुरंग तारक हे पेशाने इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्टर आहेत. 2022 मध्ये अंतरवाली सराटी येथे ग्रामपंचायत निवडणूक पार पडली आणि त्या निवडणुकीत तारक हे सरपंच म्हणून निवडून आले. 2023 मध्ये जरांगे पाटील आणि पांडुरंग तारक यांची भेट झाली आणि अंतरवाली सराटीचे सरपंच आणि ग्रामस्थ या आंदोलनात सहभागी झाले. या आधीच्या आंदोलनात आणि मुंबईमधील आंदोलनात मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत पांडुरंग तारक यांचा सक्रिय सहभाग दिसत आहे. दुसरं नाव आहे ते म्हणजे श्रीराम कुरणकर यांचं. कुरणकर आणि मनोज जरांगे पाटील यांची मैत्री ही अनेक वर्षांपासून आहे. 2006 मध्ये मनोज जरांगे पाटील आणि श्रीराम कुरणकर हे छावा संघटनेचे सदस्य होते. पुढे मनोज जरांगे पाटील यांनी शोभा संघटनेची स्थापना केली. त्यावेळी देखील श्रीराम कुरणकर हे मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत होते. आंदोलनातील सर्व जबाबदारी ही श्रीराम कुरणकर सांभाळतात अशी माहिती आहे. दौऱ्यात असताना मनोज जरांगे पाटील हे कोणत्या गाडीत बसणार ते सरकारच्या शिष्टमंडळाचे निरोप पोहोचवण्यापर्यंतचं काम हे कुरणकर सांभाळतात. तिसरं नाव आहे ते म्हणजे गंगाधर काळकुटे यांचं. गंगाधर काळकुटे हे साष्ट पिंपळगाव मध्ये झालेल्या आंदोलनापासून मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत आहेत. बीड जिल्ह्यातील सर्व आंदोलनाचे नियोजन हे काळकुटे सांभाळतात. बीडमधील दैनिक सूर्योदय या पेपरचे ते मुख्य संपादक आहेत. मराठा आरक्षणाच्या संदर्भात विविध न्यूज चॅनलवर होणाऱ्या चर्चेमध्ये सहभागी होऊन ते आपली भूमिका मांडत असतात. माध्यमांद्वारे आंदोलनाची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम हे गंगाधर काळकुटे पाहतात. चौथं नाव आहे ते प्रदीप सोळुंके यांचं. प्रदीप सोळुंके हे पेशाने शिक्षक आहेत. ते त्यांच्या कीर्तन व भाषणामुळे प्रसिद्ध आहेत. प्रदीप सोळुंके हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य होते. 2020 साली त्यांच्या नावाची चर्चा ही विधान परिषदेसाठी झाली होती अशी देखील चर्चा आहे. मात्र 2023 मध्ये शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत त्यांनी बंडखोरी केली. परिणामी त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आलं. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर जो महाराष्ट्रभर दौरा केला होता त्याचे नियोजन प्रदीप सोळुंके यांनी केलं होतं अशी माहिती आहे. पुढचं नाव आहे ते नारायण शिंदे यांचं. नारायण शिंदे हे बीडच्या नागझरी गावचे सरपंच आहेत. नारायण शिंदे हे पेशाने वकील आहेत. ते दिवाणी व फौजदारी न्यायालयात काम बघत असतात अशी देखील माहिती आहे. नारायण शिंदे यांना राजकीय पार्श्वभूमी आहे. ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे शिवसैनिक आहेत. ते शिंदेच्या शिवसेनेचे बीडचे उपजिल्हा प्रमुख म्हणून काम करत आहेत. सत्तेत असून सुद्धा ते मनोज जरांगे पाटील यांच्या सरकारविरोधी भूमिकेत अजून मराठा बांधवांनी सहभागी घ्यावा असे आवाहन करत असतात. पुढचं नाव आहे ते स्वप्नील तारक यांचं. सध्याच्या या डिजिटल युगात मनोज जरांगे पाटील यांना सोशल मीडियाच्या मार्फत देखील प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. मोर्चा आता कुठे आहे, मनोज जरांगे पाटील यांची पुढची भूमिका कोणती आहे याबद्दल स्वप्नील तारक हे सोशल मीडियाच्या मार्फत लोकांपर्यंत माहिती पोहोचवत असतात. पुढचं नाव आहे ते संजय कटारे यांचं. संजय कटारे हे पेशाने शेतकरी आहेत. साष्टी पिंपळगावच्या आंदोलनापासून कटारे हे मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत आहेत. संजय कटारे हे मनोज जरांगे पाटील यांच्या दौऱ्यात, आंदोलनात आणि सभेत सहभागी असतात. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची सुरुवात ही गोदाकाठच्या 123 गावांच्या पाठबळामुळे झाली होती अशी माहिती आहे. या 123 गावातील विश्वासू सहकारी म्हणून संजय कटारे यांना ओळखलं जातं. या सहकाऱ्यांमध्ये दादा घाडगे यांचं देखील नाव आहे. दादा घाडगे हे मनोज जरांगे पाटील यांचे बालमित्र आहेत अशी माहिती आहे. दादा घाडगे हे अंतरवाली सराटीचे तंटामुक्ती अध्यक्ष आहेत. त्यांच्याबरोबर रमेश काळे हे देखील मनोज जरांगे पाटील यांचे विश्वासू सहकारी आहेत. रमेश काळे हे स्वतः त्यांच्या गावचे सरपंच आहेत.
काही वृत्तांच्या माहितीनुसार काळे हे ओबीसी समाजातून येतात, मात्र तरी देखील ते मनोज जरांगे पाटील यांचे कट्टर समर्थक आहेत. तर हे आहेत मनोज जरांगे पाटील यांचे विश्वासू सहकारी, जे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांना भक्कमपणे साथ देत आहेत. त्याचबरोबर अजून काही सहकारी आहेत, जे आंदोलनात एवढ्या संख्येने उपस्थित राहणाऱ्या समाजाचे जेवण व नाश्त्याची सोय करत आहेत. मंडळी, मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या संपूर्ण सहकाऱ्यांबद्दल आणि मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात तुमचं मत काय आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर अशा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मुद्द्याचं बोला या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.